नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, स्टील यू हॅव वेटिंग फॉर द बेस्ट कॉलेजेस फॉर द कॅप राऊंड 3. ओके, आणि तुम्हाला जर लो रँक आहे तरीही तुम्हाला बेस्ट कॉलेजेसचे समजा जर तुम्हाला जर संधी मिळत असेल तर नक्कीच या राऊंडमध्ये मिळण्याचे चान्सेस आहे. ओके, वी आर गोइंग टू डिस्कसिंग द महाराष्ट्र सिटी 2025 कॅप राऊंड 3 स्ट्रॅटेजी. ओके, आपण यामध्ये कट ऑफ, सीट मॅट्रिक्स आणि बेस्ट स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो, तर तुम्ही बघण्याचा नक्कीच प्रयत्न करा. ठीक आहे, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. ठीक आहे, आज आपण बोलणार आहोत एकदम इम्पॉर्टंट टॉपिक, अतिशय महत्त्वाचा. लो रँक असलं तरीही कॅप राऊंड 3 मध्ये इथं लक्षात बेस्ट कॉलेजेस कसं मिळवायचं. आणि हो, मी तुम्हाला दाखवणार आहे लास्ट इयरचा कॅप राऊंड 3चा कट ऑफ जो ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल असतो. ठीक आहे, आफ्टर दॅट आणि जे पाहून तुम्हाला कळेल की अजूनही देर आर द स्टील चान्सेस आर देअर. ठीक आहे, सेगमेंट 1 मध्ये आपण डिस्कस करूया की वाय कॅप राऊंड 3 इज द हॅव द गोल्डन चान्सेस. ओके, पहिली गोष्ट म्हणजे कॅप राऊंड 3 हा गोल्डन चान्स काय, या सगळ्यांचं रिझन, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर कट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मग पहिलं रिझन, मेनी स्टुडंट्स जे प्रायव्हेट कॉलेजेस दुसऱ्या CET मध्ये ॲडमिशन्स घेतात आणि सीट सोडून जातात. असं होतेच, आणि हे दरवर्षीचं ट्रेंड आहे तो. आणि हाय रँकरवाले जे काही स्टुडंट्स असतात अपग्रेड करून दुसरा ब्रांच घेतात, त्यामुळे खाली, ठीक आहे, ज्या काही म्हणजे जिथनं तो सोडून जातो ती जी काही ब्रांच राहते ती खाली राहते. आणि मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोट्याच्या वॅकंट सीट्स परत कॅप राऊंडमध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे या सगळ्या, ठीक आहे, त्याच्यामुळे सो बेसिकली मोर सीट्स प्लस लेस कॉम्पिटिशन इन द कॅप राऊंड 3 अँड देर इज द बेनिफिट फॉर द यू. ठीक आहे, आफ्टर दॅट बघा सेगमेंट आहेच, आपण गोष्टी डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा सेगमेंट सेकंडमध्ये आपण डिस्कस करूया की कट ऑफ ॲनालिसिस. बघा अतिशय महत्त्वाचं. ठीक आहे, कॉलेजेस वाईज फॉर द लो रँक कॅप राऊंड 3 ॲप्लिकेंट्स, दिस मीन्स द लो रँक डझंट मीन्स द नो चान्स. ठीक आहे, आता बघा मी हे एक अंदाज काढलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचा 30,000 ते 20,000 ते 40,000च्या मधात रँक आहे, मग अशा विद्यार्थ्यांसाठी बघा मिड रेंज लो रँक कॉलेज, टायर 2 जे कॉलेजेस आहे, स्ट्रॉंग कॉलेजेस इन पुणे, नागपूर अँड मुंबई सारख्या सिटीमध्ये. बघा जसं की आपण पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, बघा याचा जो काही इन्स्टिट्यूट कोड आहे तो कॉपी करूया, आणि जो काही लास्ट इयरचा कट ऑफ आहे बघा, ही कट ऑफची फाईल आहे. या कट ऑफच्या फाईलमध्ये आपण पिंपरी चिंचवड कॉलेज फ्रॉम द पुणे, तर या कॉलेजसाठी आपण काय बघण्याचा प्रयत्न करूया की म्हणजे या कॉलेजचा लास्ट इयरला कॅप राऊंड 3साठी जो काही कट ऑफ किती गेलेला आहे आपण तो बघण्याचा प्रयत्न करूया. बघा नक्कीच सांगतो मी, एक लक्षात ठेवा, आता हा असा चान्स आहे कॅप राऊंड 3, म्हणजे एखादा समजा जर चांगलं कॉलेज मिळत असेल, समजा तुम्हाला जी काही ब्रँच पाहिजे ती मिळत नसेल तरी ब्रँच घेऊन घ्या. ठीक आहे, मे बी समजा तुमच्यात जर गट्स राहिलं तर तुम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज पण करू शकता. इथं लक्षात. ठीक आहे, आता बघा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बघूया. बघा तुम्ही बघू शकता PWD OBC साठी फक्त 52च कट ऑफ आहे, आणि कॉलेज कुठलं आहे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम पुणे, म्हणजे बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. परंतु जो काही ब्रांच आहे, ठीक आहे, मॅक्सिमम म्हणजे कोर ब्रँच आहे, असं नाही म्हणू शकत. जी इंजिनिअरिंगची सुरुवात झाली ना तर या ब्रांचपासून सुरू झाली आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल कोर ब्रँच आहे. ओके, परंतु तुम्हाला समजा CS किंवा IT पाहिजे असेल, परंतु सिव्हिल इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड जर मध्ये मिळत असेल, आणि तुम्ही बघू शकता जो काही क्लोज पर्सेंटाईल होतं 52, घेऊन घ्या ना. इथं लक्षात. आफ्टर दॅट तुम्ही SC कॅटेगरीसाठी बघू शकता 88. ओके, आपण त्यानंतर सिव्हिल कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघूया. बघा कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जो काही कट ऑफ आहे तो आपल्याला ST साठी कमी दिसत आहे, म्हणजे 90च्या खाली. आफ्टर दॅट 90. ठीक आहे, इथंपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. अनएडेड स्टेट लेवल, इथे बघा, इथे काही चान्स वाटतो का, इथे बघू शकता परत ST साठी कट ऑफ कमी आहे. इथं डिफेन्स OBC साठी कट ऑफ कमी दिसतो 92. ओके, मग हे तुम्हाला शोधायचं आहे. इथे जो काही लास्ट इयरचा कट ऑफ आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके, आणि सीट मॅट्रिक्स या दोन गोष्टी आपल्याला अनालिसिस करायचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बघा कट ऑफ कुठे 68. बघा PWD ओपन, एखादा विद्यार्थी असेल 68 कट ऑफ आहे, गेट युअर चान्स इन द नेक्स्ट राऊंड. हे लक्षात. असं हे तुम्हाला शोधायचं आहे. हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही शोधणार नाही तोपर्यंत तुम्हाला मिळण्याचे चान्स. बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ENTC, बघा 63 ST साठी, अरे घ्या ना. अरे बापरे, LS ST साठी 37, 89 डिफेन्स OBC साठी, पिंपरी चिंचवड कॉलेज, अरे भेटत आहे. ओके, याच गोष्टी तुम्हाला अनालिसिस करायच्या आहे. इथं लक्षात. ओके, आफ्टर दॅट गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, याचाही थोडाफार आपण स्टेटस बघूया. हा कॉलेज आय थिंक पहिल्याच लिस्टवर राहत होतो, पहिलाच नंबर आहे कॉलेजचा.
या गोष्टी सेट करायच्या तुम्हाला, या गोष्टी चेक करायच्या. बघा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी बघा भरपूर कमी गेलेलं आहे बघा. SC साठी 73, ओपनसाठी 88, ओके, NT3 साठी 76, OBC साठी सॉरी SCBC साठी 69 आणि EWS साठी 53. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. कम्प्युटर सायन्ससाठी बघा, कम्प्युटर सायन्ससाठी थोडा टफ गेलेला आहे, परंतु बघू शकता SCBC साठी. ओके, त्यानंतर PWD ओके, OBC साठी 63 गेला आहे ना. या गोष्टी तुम्हाला नक्कीच ट्राय करायच्या आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बघू शकता. हे असे जे काही गॅप्स आहे, हे तुम्हाला गॅप्स या कटअपच्या माध्यमातून तुम्हाला शोधायचे आहे. ठीक आहे. मग हे असंच मग श्री संत गजानन महाराज शेगावचं कॉलेज, आपलं विदर्भातलं कॉलेज. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओपनसाठी ठीक आहे 94 आहे, OBC साठी 93 आहे, L ओपनसाठी, पण LSCBC साठी होम युनिव्हर्सिटीसाठी 79. असे शोधा ना छोटे छोटे. आणि यानंतर सीट मॅट्रिक्स शोधायचं कॅपराउंड 3 साठी. या लक्षात इथे कमी राहिलेलं आहे. ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 91 L ओपनसाठी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 73. होम युनिव्हर्सिटीसाठी कटअप जास्त आहे, परंतु अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे तुम्हाला चेक करायचं आहे. या सगळ्या गोष्टी चेक करायचं आहे. EWS 79. आणि कॉलेज असं आहे की 100% प्लेसमेंट आहे तिथं, त्यात काहीच डाऊट नाही, प्लेसमेंट आहेच. ठीक आहे. बघा इथे 63 होम युनिव्हर्सिटीसाठी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 22, 46. याच तर गोष्टी तुम्हाला शोधायच्या. ठीक आहे, मी इथे काही दिलेलं आहे, या तुम्हाला तिथं शोधायचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय मला काय सांगायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे. लक्षात. हे तर मी 2-4 तुम्हाला कॉलेजेस म्हणजे रँकनुसार तुमच्या रँकच्या रेनुसार दिलेलं आहे. ठीक आहे. या गोष्टी जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा फायदा होतो. ठीक आहे. बघा आपण सेगमेंट 4 मध्ये डिस्कस करूया ओव्हरऑल ॲडवाइस फॉर द लो रँक स्टुडंट्स. बघा ब्रांच फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला खूप ठेवायचं आहे. ठीक आहे. CSE IIT थ्रू टफ ॲज अ रँक रायझेस, सो इन्क्लूड AIDS and ENTC अँड मेकॅनिकल ETC. या सगळं तुम्हाला इन्क्लूड करायचं आहे. थर्ड राऊंड आहे. त्याच्यामुळे एखादं समजा जर चांगलं कॉलेज मिळत असेल तर नक्कीच तुम्ही ते कॉलेज घेऊन घ्यायला पाहिजे. एखादी ब्रांच ठीक आहे, गट्स ठेवा, नेक्स्ट इयरमध्ये चेंज करा. रिस्क तर तुम्हाला थोडा घ्यायचा आहे. बघा इन्स्टिट्यूट लेवल मॅनेजमेंट जो काही राऊंड राहतो, ओके, प्रिपेअर इमिडिएटली आफ्टर द कॅप राऊंड 4th. ओके, दे ऑफन गिव्स द सीट इव्हन द, म्हणजे चांगल्या प्रकारे ते तिथं तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस राहतात. रिमेनिंग जिथं काही सीट्स राहतात, ओके, ज्यांची इच्छा असेल कॅप राऊंड नंतर 4 नंतर, ठीक आहे, तुम्ही इथे पण जाऊ शकता. ओके, बघा ऑप्शन फॉर्म फिलिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला मी कॅप राऊंड 3 साठी सांगतो. बघा अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, इथेच तुम्ही चुकता. बघा ड्रीम पिक्स, टॉप कॉलेजेस टाका, चान्स कमी असला तरी चालते, तुम्हाला टाकायचंच आहे. ठीक आहे. रिअलिस्टिक पिक्स करायचं आहे, जिथे कट ऑफ तुमच्या रँकच्या जवळ आहे. ओके, आता जे आपण कट ऑफ लिस्ट बघितली, ओके, यानंतर आपण एक सीट मॅट्रिक्स बघणार आहे, ते तिथं तुम्हाला ते सगळं गणित जुळवायचं आहे. ओके, सेफ पिक्स जिथे कट ऑफ तुमच्या रँकपेक्षा लो असतो. ठीक आहे, म्हणजे तुमचे तिथे चान्सेस आहे. ब्रांच व्हेरिएशन्स करायचं. आता जसं की तुम्हाला समजा या ड्रीम पिक समजा पहिल्या सेक्शनमध्ये, ठीक आहे, सेम कॉलेज ठेवायचं आहे. एका याच्यात CSE टाका, ओके, सेकंड ऑप्शनमध्ये IT टाका, AIDS टाका, ECE टाका, मेकॅनिकल टाका, हे सगळं टाकायचं आहे तुम्हाला. ओके, हे ब्रांच व्हेरिएशन करायचं आहे एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये. जसं रिअलिस्टिक पिकमध्ये समजा आपल्याला माहीत आहे का आपण ज्या काही कॉलेजमध्ये टाकत आहोत तो जो काही आपला रँक आहे त्याच्या नियर अबाउट आहे. मग हे तुम्ही थोडं ब्रांच व्हेरिएशन्स करा, तेच कॉलेज टाकायचे. 2-4 ब्रांच म्हणजे काय करायचं तुम्हाला, व्हेरिएशन्स ठेवायचे. ओके, अँड येस, मुंबई पुणे नागपूर सोबत स्मॉल सिटीज कन्सिडर करा, तिथे कट ऑफ कमी असतो. मॅक्सिमम लोकांचा जो काही ट्रेंड राहतो मेट्रोपॉलिटिशियन म्हणजे ज्या काही मोठ्या सिटी आहे तिथे राहतो. एखादी सिटी मिड रेंजची सीट बघा, मुंबई नाही, आपली अमरावती पण ठीक आहे. ओके, आपलं नागपूर पण ठीक आहे. ओके, आपलं नांदेड पण ठीक आहे, आपलं शेगाव पण ठीक आहे, जळगाव पण ठीक आहे. या सगळ्या तुम्ही इन्क्लूड करा ना तिथे. ठीक आहे, सोलापूर, कोल्हापूर, भरपूर सारे आपल्याकडे सिटीज आहे. ओके, बघा ही सीट मॅट्रिक्स बघून तुम्हाला कळेल. आता बघा सीट मॅट्रिक्स जे माझ्याकडे आहे ना, तो सेकंड कॅप राऊंडसाठीच आहे. ठीक आहे, हे म्हणजे 5 तारखेला पब्लिश झालं होते. ही आपल्याला सीट मॅट्रिक्स बघून काही अर्थ नाही, परंतु ऑफिशियल वेबसाईटवर बघा तुम्ही इम्पॉर्टंट डेट्समध्ये जर आपण गेलो तर जो काही कॅप राऊंड 3 साठी आहे सीट मॅट्रिक्स 15 ऑगस्टला, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर द कॅप राऊंड 3. तर 15 तारखेला तुम्ही या गोष्टी तुम्हाला इथनं बघायचं आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही बघूही शकता. ओके,
जसं इथे तुम्ही बघू शकता बघा, वॅकन्सी फॉर द कॅप राऊंड सेकंड, असंच 15 तारखेला वॅकन्सी फॉर द कॅप राऊंड थर्ड साठी येणार आहे, तिथे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. आफ्टर दॅट ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आय टीमध्ये जर जास्त सीट असेल तर ब्रांच टॉप प्रिऑरिटीमध्ये ठेवा. या सगळ्या सीट मॅट्रिक्स बघितल्यानंतर तुम्हाला गोष्टी लक्षात येईल, सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ. आणि मी जो सांगितला की ऑप्शन फॉर्म कशा फिल करायचा, 101% ही स्ट्रॅटेजी तुम्हाला, ओके, दिस विल डबल युअर चान्स ॲडमिशन. ठीक आहे, बोनस टिप्स. ओके, बघा, राऊंड 3 कट ऑफ तुम्हाला नक्कीच 101% चेक करायचं आहे. ओके, कॉलेज चांगला असेल तर ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाइज करा, नंतर ब्रांच चेंज होऊ शकते. ओके, परंतु चेंज होऊ शकण्यासाठी काही एक क्रायटेरिया राहतो, म्हणजे तुमचे सगळे सब्जेक्ट्स क्लिअर नाही, पण थोडेफार तुम्हाला गट्स ठेवायचे आहे. समजा जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर, नाही तर अदरवाईज यार तुम्ही तुमच्या मनानेही करू शकता. ओके, कॅप नंतरचे इन्स्टिट्यूट लेवल जो काही राऊंड राहतो तो मिस करू नका, तिथे चांगल्या सीट्स मिळण्याचे नक्कीच चान्सेस असते. येतं लक्षात. ओके, तर बघा फ्रेंड्स, लो रँक म्हणजे चान्स संपला अशातली गोष्ट नाही. स्मार्ट स्ट्रॅटेजी यूज करा. ओके, करेक्ट ऑप्शन फॉर्म फिल करा. मी जे काही ऑप्शन फॉर्मची जे काय स्ट्रॅटेजी सांगितली ते तुम्हाला तिथं वापरायची आहे. ठीक आहे, आणि बेस्ट कॉलेज तुम्हाला तिथं मिळण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला, ठीक आहे, लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करूया. सर थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.